नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? जिमची प्रोग्रेस थोडीफार दिसते, ट्रायसेपचे कट्स येत आहेत. आणि वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. गणपतीनंतरचा हा व्लॉग पहिलाच असेल. दिवाळीची सुट्टी लागलेली आहे आजपासून, आणि बाय द टाईम हा व्लॉग जेव्हा तुमच्याकडे येईल तोपर्यंत दिवाळी झाली असेल. सो ॲज युजल हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. आणि हा व्लॉग तुम्हाला थंबनेलपासून कळालंच असेल की कुठे चाललो आहे. सो पहिलं ठिकाण आमचं हे असेल, दुसरं ठिकाण हे असेल, तिसरं ठिकाण हे असेल, आणि त्यानंतरचं जे ठिकाण असणार आहे ते एक सरप्राईज आहे. तो एपिसोड 2मध्ये कळेल. सो हा व्लॉग पूर्ण बघा. आणि आता संध्याकाळचे वाजलेत 12 वाजले, आणि आम्हाला सकाळी 6-7 वाजता निघायचं आहे. 2 बाईक्स आहेत, माझा भाऊ आणि मी एका बाईकवर, माझा मित्र आणि त्याचा भाऊ दुसऱ्या बाईकवरती. बाईक कोणत्या असणार आहेत, रोड कुठनं असणार आहे, आणि मजा किती येणार आहे हे तुम्हाला बाय द टाईम हा ब्लॉग कंटिन्यू होईल तेव्हाच कळेल. तो ट्रान्झिशन इज इनकमिंग आणि नेक्स्ट व्लॉग इज आउट गोईंग. बाय 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 बाय. तर सकाळी 7 वाजलेले आहेत, मी रेडी झालेलो आहे, सूर्यदेवता पण रेडी झालेले आहेत, बाकी सगळे रेडी होत आहेत. आणि बाईक्स बाहेरच्या इथूनच मला दिसत आहेत, तुम्हाला दिसणार नाहीत. इथेच कुठेतरी गेटच्या बाहेर बाईक लागलेले आहेत. बाकी सगळं रेडी होत आहेत, नाश्ता वगैरे पण झाला आहे. आणि आता मी वाट बघतोय बस त्या मित्राची जी नक्की रेडी होतोय. आणि मग इथूनच आम्ही निघू आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला. आणि देखते आधी काय होत आहे. तर अशा प्रकारे आम्ही गाडीवरती बसलेलो आहे. ही MT आहे, ही FZ आहे, साठी माझा भाऊ आहे, मी याचा भाऊ येतो आहे अजून. आता थोड्या वेळ तुम्हाला रायडिंगचे सीन दिसतील, पण आता हेल्मेट माऊन काही लावलं नाही, त्यांनी पण काही लावलेलं नाही. मग थोड्या वेळात आता पेट्रोल वगैरे फुल केलेलं आहे मी. जेव्हा नाश्ता करायला थांबू तेव्हा आम्ही ब्लॉक करू. असं असेल तर काय गेला, कसं पोहोचू आपण? सांग आता काय. तर आम्ही पोचलो तळोजा मार्गे, तळोजाला पोचलो आता. पण हे मागचे जे आले त्यांना काय गाडीत नीट चालवता येत नाही आहे माझ्याकडे. अजून खूप मागे आहेत. आता कमसेकम त्याला अर्धा तास लागेल, आणि आम्हाला प्रवास करायचा अजून 2 तासाचा. इकडे कोलाबा फोर्टला चाललो आहे, पहिला लोकेशन. आणि आता इथे ट्रॅफिक वगैरे तसं नाही आहे. आमचं लोकेशन आम्ही आता ॲज अ रायडर आम्ही खूप असे केलेले आहेत. अशा प्रो रायडर पण नाही, पण गाडी चालवता येते. पण त्याप्रकारे हिची फर्स्ट टाईम राईड आहे. त्याला सांगतोय मी की लवकर ये माझ्याबरोबर, नाही गाडी जायला तयार नाही. आता बघू कसं किती वेळ लागतो याला यायला. आणि आता सगळी वाट लावायची, असं वाटतं की वाट लागणार आहे आमच्या पूर्ण रायडिंग प्लॅनची वाट लागणार. कारण की आम्हाला आला आई शपथ नशीब. दिसला तो बघा तो येतोय. आम्हाला वाटलं आता लेट करतोय, पण नाही आला नशीब. आता आम्ही लगेच पॅक करतो आणि दुसऱ्या लोकेशनला म्हणजे चालू करतो. चला हाय करा बाय. नशीब आले बाबा. चला आता पॅक करतो लगेच. तर कसं वाटतंय मग पहिल्या डेस्टिनेशनला पासून? एक नंबर. अजून जायचं बाकी आहे. पहिल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहे आम्ही, कुलाबा फोर्ट. तुम्हाला दिसत असेल, थांबा मी दाखवाय. पकड एक मिनिट पकड रे. अलिबाग हे दिसतंय, पण इथून हे दिसतंय हा कुलाबा फोर्ट आहे. आता आम्ही जेटीची काय बोलतात, कुठून ती बोट पकडतात ते बघतोय. ती बोट आल्यावरती आम्ही त्या बोटीवरून जाऊ. भूषण गेला जरा फ्रेश व्हायला. आम्ही तिघं आलो आहोत. आणि अलिबागचे सीन्स थोडे उन्हाळावाले आहेत. एकदम मजा तो आ रहा है. आणि याला गाडी चालवायला येत नाही बिलकुल. एक नंबर येते. मरता वाचला. मरता भूषणाला की तुम्हाला दाखवतो की प्रवास करायचा आहे अजून. होय, आता इकडे जायचं आहे आपल्याला. आणि इकडे जर तुम्हाला झूम करून दाखवतो, बघू दिसतं का? इकडे हलकी बोट दिसते, इकडे हलकी बोट. त्या बोटीवरती आपल्याला जायचं आहे, आणि ती बोट आम्हाला पोहोचवणार आहे त्या फोर्टवरती. आता कुलाबा फोर्टाचा इतिहास मला माहिती नसेल, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. पण माझा हा कितोबा असेल, हा 9वा किल्ला असेल. आणि आम्हाला 4 म्हणजे अजून टोटल 15 किल्ले करायचे आहेत. आजच्या दिवसात हा पहिला किल्ला आहे. तर बघू. आणि इकडे बघा याल तर कधी तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे भेटतील. आणि आता आमचा सध्या मूड नाही आहे वॉटर स्पोर्ट करायचा, पण आहे प्लॅन. बघू आता कसं काय होतं. तोपर्यंत आता बोटीचा इंतजार करू, टाइमलेस एन्जॉय करा. बघू आता. ती बोट आहे तिकडे, तुम्हाला दिसणार नाही. तिकडे ती लाल कलर दिसते का बोट, झेंडेवाली समोर, ती बघ.
ती बोट आहे आमची बघा. हा तर भूषण आपला पहिला फोर्ट कुठला फोर्ट आहे हा? मला माहिती. कुलाबा फोर्ट आहे. कुठला फोर्ट आहे? कुलाबा. लोकेशन टाक. तर अशा प्रकारे जे महाराजांचे खोटे भक्त असतील ते त्यांचे चेहरे असे दिसतात. हे बघा असे फक्त राईड करायला येतात. आता बोट येते आमची. चला बोट येते. शूज हातात घेतलेत, बॅग, हेल्मेट सगळे घेतले ना. त्यांनी हेल्मेट घेतो आणि आता इथून आम्ही जाणार आहोत तिथे. तो सी यू इन अ बिट मिनिट. तर अशा प्रकारे आम्ही बसलो आहोत आमच्या फेरीमध्ये. वा 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 मजा येते. एक नंबर. इकडे जायचं आहे आपल्याला. अरे स्टेरिंग स्टेरिंग नाही. स्टेरिंग नाही. गाडी जाते कुठं? अरे पहिला बघा ना जरा असं वाटतं की खरंच मी मासेमारीला आलोय. आजूबाजूला सगळीकडे बोटीच बोटी बोटीच बोटी बोटीच बोटी. मोबाईल नाही ना पाण्यात. तर अशा प्रकारे आम्ही कुलाबा फोर्ट वरती लँड होत आहोत. अशा प्रकारे आम्ही पोचतोय कुलाबा फोर्टला. आणि तू विचार करा तुम्ही कुलाबा फोर्ट एवढा चांगला दिसतोय तर मुरुड जंजिरा किती चांगला असेल. अरे मला तर ते राज महादरवाजा दिसतोय. वर नाही वर तुम्ही किल्ले करा. तर तिकीट्स प्रवेश एंट्री आहे इकडे यायला 25 रुपीज पर पर्सन जर तुम्ही इंडियन असाल. जर तुम्ही फॉरेनर असाल तर तुम्हाला 300 रुपये द्यावे लागतील. काय आलं? त्यांना मराठी समजेल. हो त्यांना मराठी समजेल काय. बघा फील्ड ऑफिस वगैरे सगळं दिलेलं आहे. आता इथून आम्ही जाऊ फिरायला. इथे पूर्ण प्रॉपर तुम्हाला घरं दिसत आहेत. होय रे इथे लाईट कशी आली? किल्ल्यावरती लाईट चक्क माणसं राहत आहेत आपल्या बिझनेससाठी. आणि चांगला क्लीन आहे रे हा बघायला गेलं तर. असं मला वाटलं होतं थोडा हे असेल पण नाही. स्वच्छ वगैरे आहे. हे मंदिर असेल कुठलं तरी. एकटे कुठे चाललं लवकर ये. शांतता बघ ना किती अमोल. खूप शांतता. एक नंबर वाटते. एकटे कुठे चाललाय? तुम्ही एकटे येतोय आम्ही तिघ समजत नाही झालं ना. मॅक्स परत हे करायला लागेल. विचार करा जेव्हा हा किल्ला पूर्णपणे असेल अमोल पूर्णपणे डेव्हलप असेल मग इकडे माणसं मावळे वगैरे जात असतील तर कुठले द्वार कुठले कक्ष सोन्याचं हे कुठे सभामंडळ कुठे कसं असेल ना. विचार कर. ही वाट म्हणजे ही मेन काय म्हणतात त्याला वाट आहे. इथून सगळी चहलपहल चालू असेल. बाजार वगैरे भरत असेल इथून. आणि इथून हे सगळे छोटे छोटे रूम दिसत आहेत. बघा आम्ही गाईड घेतला नाही कारण की गाईड नव्हताच आम्हाला भेटलं अवेलेबल. कोणी विचारलं असं सांगितलं सर त्याला गाईडला. माझ्यामध्ये मुरुड जंजिरा असेल गाईड भेटलं तर घेऊ. आणि हे मंदिर आहे. आता हे मंदिर कुठलं आहे ते आतमध्ये जाऊन समजेलच. पण थोडेफार तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स देतो मी थोड्या वेळात. तर अशा प्रकारे किल्ल्यामध्ये आपण महाराजांनी तलावाची कशी हे केली होती ते तुम्हाला पूर्णपणे कळेल. विचार करा. ओ भाई हे दिसतंय तेवढं नाही आहे. खूप मोठं आहे. मग जाम खुलं आहे अमोल. पहा चकलं तर हे बघ का असं. मला तर तू परशाची आठवण आली. परशा आली रे अर्जी. अरे भाई खतरनाक आहे रे अमोल. विचार कर ना. आणि अजून बांधकाम बघ ना काय जबरदस्त. काय गोष्ट हे तुला पाणी हे खराब पाणी आहे. पाईप बीप गेलेले आहे. दिसतंय काय? मासे जिवंत आहेत. मासे जिवंत आहेत. अरे हे तुला रिसॉर्ट मध्ये भेटेल काय? रिसॉर्ट मध्ये आवडेल तुला? अरे साठलेलं पाणी म्हणून तसं आहे. हो पुढे जाऊया ना. कशाला? चल चल पुढे जाऊ. येताना हातपाय धु. येताना धुतलेली असते.
lights went down, when you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud, we are living in this cruel world, broken but strong. तर अशा प्रकारे बाकीचे पण येत आहेत. मी थोडा अँगल चेंज केला माझ्या ट्रायपॉडचा, तुम्हाला पूर्णपणे 360 व्ह्यू दिसेल याचा. आता मी जीवन दान आहे जबरदस्त. हा एक फक्त किनारा आहे. किरण कसं वाटतंय? अरे विचार करा, इथून तुम्ही लक्ष ठेवत असाल म्हणजे ते महाराजांची नावे असतील ते, आणि इथून सगळी बस. मला तर एवढंच खतरनाक वाटतंय नाही इकडून. ऊन आहे पण अजिबात जाणवतच नाही. अगं बाई, हो हो हो, हे बघा. चला मग तिकडे जाऊया. किरण ते पडलं काय? काय रे पहा झाकलं. हा ट्रायपॉड घेऊन मी आता काहीतरी चांगलं काम केलं असं मला वाटतंय. म्हणजे विचार करा, रापेत म्हणून मी कधी प्लॅन बनवला ना किरण आपला दोघांनाच बनवतो. वा, आयफोनची इन्व्हेस्टमेंट खरी ठरते. जी क्वालिटी तुम्हाला भेटेल, मला माहिती आहे की हा ब्लॉग असा एकदम काय बोलतात झटाकेदार फटाकेदार नसेल, पण ठीक आहे. झापूक. आणि मला एक हे पण कळालं, कधी लोक आहेत ना किरण, ब्लॉग म्हणजे बनवतात ना की काहीतरी टॅगलाईन ठेवतात, बोलतात ना स्टार्ट करायच्या अगोदर सांगतात काहीतरी, मग त्यांची स्टाईल असते. तर मी पण विचार केला की काहीतरी आपलं पण ब्लॉगच्या स्टार्टिंगला किंवा एंडिंगला कसं दिसायला पाहिजे, की एक युनिक स्टाईल. तर मी काय डिसाईड केलं माहिती आहे काय? आय डोंट मेक व्लॉग्स, आय मेक मेमरीज. जबरदस्त ना? म्हणजे ब्लॉग तर सगळेच बनवतात, पण मी मेमरी बनवतोय. आम्ही आठवणी साठवतोय. मला माहिती नाही की फेमस होईल नाही होईल, पण नंतर जेव्हा आपण म्हातारे होऊ, आपल्या पोरांना दाखवू आम्ही काय काय केलंय, कसे कसे गेलोय. ये तिकडून वरून पाठून वरतून. तर मला नंबरशी काही हे नाही आहे, मी फेमस नाही झालो तरी चालेल. मी माझा गाव कमवता आहे, हा त्याचा कमवता आहे, पण आम्ही आठवणी साठवते. फोटोज वगैरे कधी सेव्ह केलेले जातील, पण होऊन जाईल. हे यूट्यूबला गेलं, तुम्ही फक्त एक सर्च करा, पाणी भेटते का पाणी. तुम्हाला व्लॉग नाही भेटला ना आमचा तर नाव बदलून टाकेल. हा तट एवढा मोठा आहे. हा बघ, हे बघ किती मोठा आहे. हे बघ, काय माहिती. एखादा वेगळा अँगल ट्राय करतो थांब. ओके चल. तर आता मी तुम्हाला एक वेगळा अँगल दाखवला. मी यूट्यूबवर शिकलो होतो. एका फीडमध्ये मला आलं हे एक ट्रॅव्हलर असा ट्रायपॉडचा यूज करतोय. आय होप तुम्हाला सगळे चांगले अँगल दिसत असतील. मी नंतर कॉपी करून जर चांगलं वाटलं, हे बघा इथून तुम्हाला वाटेल चांगलं. असं वाटतं की हायकिंग करतोय मी. आता इथून तुम्ही नजारा माझ्या POV बघू शकता, काय नजारा आहे. या प्रकारे बापरे, तिकडे हे पण आहेत, तोफा पण आहेत. इथपर्यंत पाणी येत असेल आरामात, नो डाऊट. मी ट्रायपॉड पकडलाय, मला वाटतंय तुम्हाला हा चांगला अँगल येईल. चल पटकन तिकडे जाऊया. तू पुढे राहा. हे लोक काय माहिती कुठे आहेत, पण हा अँगल मला वाटतं की तुम्हाला चांगला वाटेल. म्हणजे पुढे तुम्हाला दिसत असेल तोफा. घामाने लयलेला झालो आहे, लयलेला. असं वाटतं बीचवरती जावं म्हणून. इथे घर आहे ती बघ, प्रॉपर घर. अरे आपण इथूनच एंट्री घेतली होती ना. अरे हो, ती काय घर ती बघ. इथनं खाली जायचं. इथनं खाली जायचं. हा अँगलसाठी तर एक लाईक बनतोच. ह्या अँगलसाठी तर एक लाईक बनतोच. अरे विचार कर ना, आम्हाला इकडे आलो ना किरण, मला इकडे रत्नदुर्ग आठवतो ना. इकडे उभं राहायला पण आहे. इथे काय व्हिडिओ. तर जरा अँगल सेट केला मी. आता सांगा व्ह्यू कसा दिसतो तुम्हाला, POV माझा.
माझा POV कसा दिसतोय बघा. आता समोर तुम्हाला दिसत असेल महाराजांच्या तोफा. हे Don't you think that I can see you anxiously, trying not to catch a glimpse of me? Don't you worry, it's okay to take a peek. See the magic words now, pretty please. Yeah, you try to hide it, and you've gotten curious. तर अशा रीतीने हा गड आम्ही थोडक्यात पूर्ण केलेला आहे. पण ठीक आहे, माझ्या यादीमध्ये माझ्या लिस्टमध्ये मी कुलाबा फोर्ट केला आहे. आणि आता आमची पुढचा पायदान असेल मुरुड जंजिरा. इथून तासाभराचा डिस्टन्स आहे, पण थोडंफार पहिली खाऊ. ते लोक अजून फोटोमध्येच आहेत मग्न. पण इकडे येऊन इतिहास जपायचा, इतिहासाला परत म्हणजे आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगू, हे शिकून जायचं, हे मेन मुद्दा आहे माझा. आणि आय होप तुम्ही पण पुढचा प्लॅन कुठला तरी गड कराल. माझा पुढचा प्लॅन घडत असेल तसा पण. सो एका ट्रान्झिशन नंतर मी आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट गाडीवरती किंवा मुरुड जंजिराच्या बोटीवरती. बाय. तर किरण, अशा प्रकारे त्या मायला त्या भूषणच्या अर्धा तास परत रिटर्न जायला लागला आम्हाला. आता वाजलेत किती? 4. 5ला बंद होतो. आता आम्ही कसं तरी मुरुड जंजिराच्या पायथ्याशी पोचलो आहे. जेटी बुक केलेली आहे, तर बघू जाऊ तो थोड्या वेळात. काहीतरी अपडेट्स कळेलच. हां मग जाऊ ना. देखो, आपके मन में एक शंका है कि किला बनने से पहले यहाँ पे क्या था. तो किला बनने से पहले यहाँ पर एक 90 फीट का आइलैंड था, यानी कि बेट. और इस आइलैंड पे पंजतन पाजपीर का समाधि था. जैसे बॉम्बे में हाजी अली, पूना में कमर अली दरवेश और कल्याण में हाजी मदद. और इसी आइलैंड पे कुछ मच्छीमार रहते थे. उनमें एक मुखिया था राजाराम पाटिल, जो छोटी मोटी हुकूमत करता था. किला बनाने वाले का नाम है सिद्दी जौहर. और अपने महाराष्ट्र में 2 सिद्दी होके गुजरे हैं. एक जो सिद्दी था ये 16वीं सदी था, जिसने पनालगढ़ में बेड़ा डाला था, ये मुगल सिद्दी था. और ये जो सिद्दी था ये छत्रपति शिवाजी महाराज के 500 साल पुराना. कहाँ से था? तो ये साउथ अफ्रीकन था, जिसका लौंग इलायची गरम मसाले का बिजनेस था. जब भी वो हिंदुस्तान यहाँ आने का, तो समाधि पे फूलों की माला चढ़ा के दुआएं मन्नतें मांग के अपने बिजनेस के लिए आगे बढ़ जाने का. एक दिन समंदर में तूफान यानी कि साइक्लोन होने की वजह से समंदर का पानी समाधि को टच होने लगा. तो समाधि को बचाने के लिए राजाराम पाटिल से इस जगह की दरख्वास्त समझौता किया और सन 1118 में काम शुरू किया और सन 1140 में पूरा हो गया. किला बनने में 22 साल लग गए. 22 सालों में सिद्दी लोगों ने यहाँ पर 1947 तक के राज किया. 1947 के बाद अपना तिरंगा लगता है, जैसे 15 अगस्त और 26 जनवरी को. आज हिंदुस्तान का 3रे नंबर का तोप इस जंजीरे में देखने को मिलेगा. तो हिंदुस्तान का फर्स्ट नंबर पे आने वाला तोप बीजापुर में मुलुक मैदान, 2रे नंबर पे आने वाला तोप दौलताबाद में देवगिरी जिले में मेडा तोप, और 3रे नंबर पे आने वाला तोप इस जंजीरे का कलाल बंग, जिसका वेट वजन है 22 टन 22,000 किलो. बनाने वाले ने उसमें एक खास रीजन रखा है. जैसे हम 5 से 10 मिनट अगर धूप में रहते हैं, हमारा बदन हीट हो जाता है, सर गर्म हो जाता है. लेकिन वो तो सारा दिन धूप में रहने के बाद भी गर्म नहीं होता, क्योंकि सर वो तो लोहा नहीं है. अगर लोहा रहता तो 950 सालों में समंदर की खारी हवा में सरगल के खत्म हो गया होता. वो पंच धातु का तोप है, जैसे लोहा, पीतल, तांबा, चांदी और ग्रेफाइट शीशा. ये 5 धातुओं को मिक्स करके उसे बनाया हुआ है. चलाने का सिस्टम देखना, उस जमाने में वो तोपे ट्रॉली पे रखी हुई थी, लेकिन आज ये तोपे कॉन्क्रीट में फिट है. जब भी उन्हें चलाना होने का तो आगे से गोला बारूद लोड करते थे, और उसके पीछे साइड में एक स्मॉल सा होल है, उसमें बारूद की वाट डाल के उस गोले को फायर करते थे. और उस तोप के गोले का रेंज था 4 किलोमीटर और लंबाई में है 16 फीट. उसी के बाजू में 2 और तोपे हैं. एक का नाम है गायमुख और दूसरी का नाम है चावड़ी. ये 3 तोपे इस जंजीरे की मेन तोपे हैं.
जो कि मेन गेट पे रखी हुई है। आप जो किला देखने आ गया सर, इस किले के अपोजिट में देखो और एक किला नजर आ रहा है। उस किले का नाम है पद्मदुर्ग। बनाने वाले का नाम है छत्रपति शिवाजी महाराज के लड़के संभाजी राजा। जंजीरा जीतने के लिए बना रहे थे, लेकिन वो किला अनकम्प्लीट किला है, यानी कि अधूरा किला है, क्योंकि उस वक्त रायगढ़ उनकी राजधानी थी और रायगढ़ पे हमला होने की वजह से उस पद्मदुर्ग किले का काम अधूरा छोड़ के उन्हें जाना पड़ा, क्योंकि उन्हें रायगढ़ बचाना था। रायगढ़ तो बचा लिया, लेकिन यहाँ के लोगों ने उस किले पे हमला किया और उसे अपने कब्जे में कर लिया और उसका नाम कासा फोर्ट रख दिया। फिर कभी शिवाजी महाराज, संभाजी महाराज जंजीरा जीतने नहीं आए। मालवन में सिंधुदुर्ग किला बनाया, जो कि वो 40 एकड़ में है, ये किला 22 एकड़ में, और पद्मदुर्ग जो किला है ये 12 एकड़ में है। इस किले में एक कुदरत का करिश्मा है कि किले के चारों ओर समंदर का खारा पानी और बीच में 2 मीठे पानी के तालाब है। और तालाब इतनी बड़ी है कि जिस नाव में हम लोग जा रहे हैं, ऐसे अगर 2 से 3 नाव अगर उठा के अंदर डाल दोगे तो घुमा सकते हैं, फिरा सकते हैं, इतने बड़े तालाब है। उस तालाब का नाम है शाही तालाब। वही शाही तालाब के हब राउंडिंग में सिद्दी ने अपनी बीवी जुबैदा खान के लिए एक महल बनाया, जिसे शीश महल कहा जाता था, और उसमें 7 रंग की शीशे लगी हुई थी। जब भी सूरज की रोशनी उन शीशों पे पड़ने की खुद ब खुद तालाब का पानी 7 रंगों में दिखाई देने का, यानी कि रेनबो की शक्ल में। इसको भी बकेट डालने की इजाज़त नहीं थी। अगर कोई बकेट डालेगा पानी हिलेगा, रिफ्लेक्शन चला जाएगा। इसीलिए तालाब के साइड में लोगों को पानी ले जाने के लिए 2 कनेक्टिंग गेट बनाया। आप लोगों ने पूना, खंडाला या और कहीं आते जाते वक्त देखा होगा, जो पहाड़ खोद के जो टनल निकाला हुआ है, उसी तरह जंजीरा में भी समंदर के 60 फीट नीचे से सामने वाले गांव में टनल निकलता है, जिसे मराठी में बोयार कहते हैं। और ये बोयार कहाँ निकलता है? देखो बिल्कुल अपन सामने आ गए, एक गेट तो सफेद मीनार दिखते है, उसके पीछे देखो काला गेट दिखता है बड़ा, ये यहाँ पर निकलता है। यानी कि उस ज़माने में यहाँ पे वो हाथी महल हुआ करता था, इमरजेंसी बनाया। अगर इस किले पर दुश्मनों ने चारों तरफ से अगर अटैक कर दिया तो बादशाह अपनी फैमिली और प्रजा को इस पानी के रास्ते से लेके सामने वाली ज़मीन पे निकल जाएगा। आप लोग को किला देखने आ गया सर। इस किले का गिनीज बुक में नाम आता है। इसका 3 रीज़न है। सबसे पहले तो नाव से है, आप कहीं से भी दूर से देख लो, आपको इस किले का गेट दिखाई नहीं देता जब तक कि अपना नाव इस किले के गेट से 10 से 20 फीट करीब नहीं जाता। गेट तो इतना बड़ा है कि 200 से 250 लोग खड़ा रह सकता है, इतना बड़ा गेट है। दूसरा रीज़न, किले के चारों ओर समंदर का खारा पानी और बीच में मीठा पानी। और तीसरा रीज़न, आज हम घर बनाएगा, मेंटेन नहीं करने की वजह से हमारा घर 60 से 70 सालों में गिर जाता है, लेकिन जब करीब जाओगे तो किले की दीवारों को देखना, समंदर की लहरें टकराने से पत्थर को डैमेज कर दिया, लेकिन जॉइंट ने अपनी जगह नहीं छोड़ा है, क्योंकि उसके जॉइंट में अंबोजा सीमेंट नहीं है, उसके जॉइंट में 5 चीज़ों का इस्तेमाल है। समंदर के होल होने का, दूसरे को पॉइंट होने का, जब तक के लॉक टूटेगा नहीं, पत्थर हिलेगा नहीं। इसीलिए तो ये किला 950 साल के बाद भी समंदर के बीच में खड़ा है, क्योंकि उस ज़माने में सर कॉलेज नहीं था पर नॉलेज था। अब कॉलेज है पर नॉलेज नहीं है सर। देखो ये मालूमात हो गया सर, मैं आपको रास्ते का मालूमात Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in. तर इकडे आहे तोफ. बरं त्याला गाईड मागाशी बोलत होते की येणार नाहीत म्हणून 3ऱ्या नंबरची तोफ आहे आपल्या पूर्ण स्वराज्यांच्या इतिहासामधली ना रे किरण. कुछ तो कंटेंट आ रहा है भाई, कुछ तो कंटेंट आ रहा है. मला वाटलं आता मुरुजांची फक्त हां वाह आज जातो
ही ती तोफ आहे, ही ती तोफ आहे 3 नंबरची. बाप रे, हिची रेंज 4 किलोमीटर्स होती आणि हाईट 16 फूट सॉरी. व्ह्यू बघा इथून जेव्हा अटॅक होत असेल आई शपथ, डेंजर ना, केवढी आहे बघ. तरी मौत आहे मूल मौत. आतून बाहेरून जेवढं वाटतो तेवढा आतून पण किती मोठा आहे बघा. चलत राहा मूल, चलत राहा. हे बघ अजून एक मुलं आहे, ते इकडे पण तोफ आहेत. हे बघ कुठली, तीच हो, तीच मोठी आहे सगळ्यात. अरे कसे बघ ना, प्रत्येकाला अटॅकसाठी लावून ठेवलेले आहेत भाई. प्रत्येकाच्या अटॅकच्या डिफेन्सला लावून ठेवलेले आहेत. करताना ये चला रे भावड्यांनो, चला लवकर. छत्रपती शिवाजी जय. बघ जरासं हा सगळं. हे बघ हे खाणे बघ कसे आहे ते. हॅलो आहे का कोणी? आई शपथ, हे बघ ना त्या काळातलं. बाप रे, अरे हवा बघ किती आहे ती. जबरदस्त रे किरण. एक नंबर. चला लवकर वरती जायचंय. तर मुरुड जंजिऱ्याच्या वरून असा एक छानसा व्ह्यू आहे. तो जो गाईड बनवता ते 2 तलाव, हा एक तलाव, हा एक तलाव. आम्ही इथून आलो, इथून हा दरवाजा आहे मेन. इथून वरती चढलो. इथे ती तोफ आहे, इथे ती तो बा सांगतो तुम्हाला. हां इथे कुठेतरी ती तोफ आहे, मगाशी मी दाखवली ती. इथून वरती चढत इथे उतरलो आम्ही. इथून राऊंड मारला पूर्ण आणि इथून शिड्या, इथून चढलो. आणि हा पूर्ण एंटायर मुरुड जंजिरा कव्हर करतो पूर्ण. आणि त्या काळात तुम्हाला समजेल हा गड, हा किल्ला कोणी जिंकू का शकला नसेल. उदाहरण तुमच्या समोरच आहे, टाइमलॅप्स काढला असता पाहिजे. टायमिंग